या मुलीविषयी संबंधीची बातमी अथवा माहिती कुठे तुम्ही वाचली अथवा पाहिली आहे का? फोटोमधील मुलीविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? मला खात्री आहे की लाखात एकाच्याही वाचनात ही किंवा अशा बातम्या आल्या नसतील, कारण या बातम्या आताशा छापल्या जात नाहीत. 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धा झाल्याचे तुम्हाला माहिती आहे का? या स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मनीषा ही एकमेव खेळाडू ट्रॅकवर होती, कारण ती एकटीच त्या कॅटेगरीमध्ये प्रत्यक्ष धावली होती. ती कुरुक्षेत्र विद्यापीठाची खेळाडू आहे. ती एकटीच धावली आणि तिला गोल्ड मेडल मिळाले. पुरुषांच्या 400 मीटर हर्डल स्पर्धेतही एकच खेळाडू ट्रॅकवर होता. ट्रॅकवरील फाऊलमुळे त्याला कुठलेही मेडल मिळाले नाही. पुरुषांच्या 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 5 खेळाडूंनी नावे नोंदवली होती. त्यातील दोघेच प्रत्यक्ष ट्रॅकवर धावले. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 8 खेळाडूंनी नाव नोंदवले होते, पैकी दोघेच ट्रॅकवर धावले. ही काही वानगी दाखल उदाहरणे आहेत. अन्य क्रीडा प्रकारातही अनास्थाच होती. संपूर्ण स्पर्धेत प्रेक्षक औषधालाही नव्हते. अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडू दुसऱ्या खेळाडूंचे मनोबल वाढवत होते. स्थानिक दैनिकात याविषयी बोंब मारली गेल्यावर डागडुजी करून अब्रू वाचवण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू झाले. या स्पर्धेच्या उरल्या सुरल्या बातम्यांचे फिल्टर सुरू झाले. राजस्थान क्रीडा परिषदेने याचे खापर खेळाडूंच्या माथ्यावर फोडून हात झटकले. डोपिंगच्या चाचणीत दोषी आढळण्याच्या भीतीने खेळाडू आले नाहीत असं त्यांचं म्हणणं. खेळाडू यास सहमत नाहीत. या स्पर्धेत देशभरातील 230हून अधिक विद्यापीठे सहभागी झाली होती आणि 5000 खेळाडू सामील झाले होते असे राजस्थान क्रीडा परिषदेच्या वतीने सांगितले जाते. मग याच्या सविस्तर बातम्या कुठल्या दैनिकात मीडियामध्ये का दिसल्या नसाव्यात? मुळात ॲथलेटिक्स हा विषय आपल्याकडे फक्त ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळेसच फोकसमध्ये असतो. एरवी त्यात कुणालाही स्वारस्य नसते. क्रिकेट नावाच्या वाळवीने अन्य क्रीडा प्रकारांना खाऊन टाकले हे आपण मान्य करत नसतो. ही बाब ही महत्वाचीच. न्यूज कव्हरेज बाबत वृत्तवाहिन्यांनी नीचपणाचा कळस गाठलाय. रात्रंदिवस द्वेष पेरणीशिवाय आणि धर्मद्वेष फैलावण्याशिवाय, सरकारचे लांगुल चालन करण्याशिवाय त्यांच्यापाशी कोणतेही काम नाही. या स्पर्धेबद्दल त्यांनी क्रीडा मंत्र्यांना प्रश्न विचारून धारेवर धरल्याचे तुम्ही पाहिले का? देशाचे क्रीडा मंत्री, कॅबिनेट आणि स्टेट कोण आहेत हे तुम्ही गुगल न वापरता सांगू शकता का? कोणत्या बातम्या दाखवायच्या आणि कोणत्या बातम्या दाखवायच्या नाहीत हे सर्वतोपरी सरकारच्या नियंत्रणात गेल्यामुळे अशा बातम्या तुमच्या वाचनात येणार नाहीत. सारे सुरळीत चालू आहे असे ज्यांना वाटते त्यांना देखील काही काळाने एक सुरळीत घातले जाईल. असो मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.